श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर ही आहे एका गरीब शेतकऱ्याची कथा. अक्कलकोट इथे एक अतिशय गरीब शेतकरी राहत होता, पण त्याची स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा होती. तो रोज जेवणाआधी भाकरीचा छोटासा तुकडा स्वामींना अर्पण करून म्हणायचा, स्वामी आधी तुमचं. 1 वर्ष भयंकर दुष्काळ पडला. शेती नापिकी झाली, घरात अन्न उरलं नाही. एके दिवशी घरात फक्त एकच भाकरी उरली. मुलं भुकेने रडत होती. बायको म्हणाली, आज तरी स्वामींना देऊ नकोस, मुलांना दे. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो शांतपणे म्हणाला, ज्यांनी आतापर्यंत आपल्याला सांभाळलं त्यांना मी आता कसा विसरू. त्याने तो शेवटची भाकरी स्वामींच्या फोटोसमोर ठेवून प्रार्थना केली. इतक्या तारावर एक साधू आला आणि भिक्षा मागितली. शेतकऱ्याने क्षणभर विचार न करता तीच भाकरी साधूला दिली. साधूने आशीर्वाद दिला आणि निघून गेला. दुसऱ्याच दिवशी गावकरी आनंदाची बातमी घेऊन आले. दूरच्या नातेवाईकांनी त्याच्या नावावर जमीन आणि जनावरे ठेवली होती. गरीब शेतकरी एका रात्री सुखी झाला. नंतर तो अक्कलकोटला गेला तेव्हा स्वामी समर्थ स्मित हास्य करून म्हणाले, माझा भक्त कधी उपाशी राहील असं तुला वाटलं का? शेतकरी नम्रतेने त्यांच्या चरणी पडला. त्याला समजलं, काल आलेला साधू म्हणजे स्वतः स्वामी समर्थ होते. तर कथेचा बोध असा आहे मित्रांनो, की अढळ श्रद्धा आणि निस्वार्थ भाव ठेवणाऱ्याला देव कधीच निराश करत नाही. संकटातही विश्वास ठेवला तर मदत अनपेक्षित मार्गाने मिळते. श्री स्वामी समर्थ.